आज नवरात्रीमधली चौथी माळ म्हणजे चौथा दिवस होता आणि रंग होता पिवळा. आज आम्हाला मुहूर्त भेटलं होतं की बाहेर जाऊन देवी बघण्यासाठी, कारण आमच्या अपार्टमेंटमध्ये तर देवी नाही, फक्त घट बसला होता. म्हणून आज बाहेर जायचं असं ठरलं, कारण आम्हाला तर माहीत नाही, पण जवळच्या आजीबरोबर आम्ही आज बाहेर गेलो होतो, कारण त्यांना माहीत होतं जवळपास देवी बसतात म्हणून. आता त्यांच्यामुळं आम्हाला पण देवी बघायला भेटल्या. आता देवीला इथं रेडी केलं होतं आणि मी पण रेडी झाले होते. गरमी खूप होत होती, पाऊस पण सकाळ संध्याकाळ पडत होता, पण गरमी खूप होत होती. तर घरी आल्यानंतर दियाचं परत गरब्याची टिपऱ्याची तयारी चालू झाली होती. आज मस्त करत होती तिनं, आणि तिचा हा फ्रॉक गेल्या वर्षी शिवलेला होता. आणि तिथून आल्यानंतर मी पण थोडंसं असं रेडी झाले. माझ्याकडे ही पण येलो कलरची साडी होती, बाहेर जाताना दुसरी घातली होती आणि घरी आल्यानंतर परत मी दुसरी घातली, कारण येलो कलर असल्यामुळं 2 साड्या होत्या माझ्याकडे. तर म्हणलं चला दोन्ही पण घालून घेऊया. त्याच्यानंतर मी गेले इथं गरबा खेळायला. तर आज बऱ्यापैकी सगळ्याजणी येलो साड्यामध्ये आल्या होत्या. तर कसं आहे, कलर रंगाचे दिवस असल्यामुळे जे त्या रंगाच्या दिवशी जी ती साडी घालून जात आहे ते बरं आहे. ते तरी ठरवल्याप्रमाणे सगळेजण कलरमध्ये येऊन जातात. तर आम्ही पण इथं कलरमध्ये गेलो होतो आणि देव पण इथं मस्त मजा करत होती आज. त्याच्यामुळं मला पण खेळायला थोडंसं इथे वेळ भेटला. आणि देवीच्या पाया पडून आल्यानंतर खरं तर खूप छान वाटलं होतं आज. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाऊन थोडेसे फोटो काढले, कारण आज शिवम म्हणला की मम्मी तू गदा देवसोबतच फोटो काढते, म्हणून म्हणलं चला आज त्याच्यासोबतसुद्धा काढा, कारण तो टायमावर तो माझ्यासोबत नसतो आणि जेव्हा फोटो बघतो तेव्हा त्याला दिसतं अरे मी ह्या फोटोमध्ये नाही आहे. आणि मग आयत्या टायमाला मग कधी असला तर मग घेते. त्याच्यानंतर आम्ही फोटो काढले. आणि कसं आहे, थोडंसं तयार झालं फोटो म्हणजे व्हायलाच पाहिजे, कारण असं तर आपला अवतार बघण्यासारखाच असतो. म्हणून मी जर तयार झाले की मग धनाला परेशान करत असते, असे फोटो काढ तसे फोटो काढ म्हणून. तर इथं पण फोटो काढले आणि शिवमसोबत पण काही काढले. आणि त्याच्यानंतर आम्ही वरी आलो. चलो बाय, याच्यासाठी एवढंच.